नमस्ते, कसे आहात सगळे? पावसाळ्यामध्ये कॅलिफोर्नियासारखा हिरवागार दिसणारा हा पट्टा, भातशेतीसारखा दिसणारा हा पट्टा आता कोरडा ठणठणीत दिसत आहे. एखाद्या बंजर जागेसारखा वाटत आहे. आणि अशा या संपूर्ण जागेत पक्ष्यांना पाणी कुठेही दिसत नाही. आणि ह्या गॅलरीचं स्ट्रक्चर तर असं आहे. कबुतरं खूप त्रास द्यायचे, खूप घाण करायचे, म्हणून हे बडनेट लावलेलं आहे. पण मला पक्ष्यांना पाणी ठेवायला असं आतून एकदम तळमळ होत होती, कारण खूप वेळा पक्षी अक्षरशः घसा खरडून ओरडायचे, भूकही लागलेली असेल किंवा पाण्यासाठी सुद्धा. बघा कुठे दिसतं का संपूर्ण पट्टा अगदी कोरडा दिसत आहे. म्हणून मग मी आता हे आपलं झाडाची कुंडी असते त्याच्या खाली ठेवायचं एक प्लेट आहे. या प्लेटला कांद्याच्या या जाळीमध्ये कांदे पॅक करून येतात त्या जाळीमध्ये मी बांधलं आहे. आणि ती चौबाजूनी अशी दोरीने टाईट केली आहे, आपलं काथ्याच्या दोरीने, की पडणार नाही, हलणार नाही, कोणाच्या डोक्यावर पण पाणी पडणार नाही. सकाळी टाकलं होतं, ते पूर्ण संपलेलं होतं पाणी. मी आत्ता करायला आले तेव्हा, शूटिंग करायला आले तेव्हा. असं सुद्धा तुमच्याकडे कुठेच काही जागा नसेल तर ही एक भन्नाट आयडिया आहे पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी. बघा ही ग्रिल कशी आहे, वरून संपूर्ण पाईप आहे. एकतर त्याला वेल्डिंग करून एखादं भांडं बसवायला पाहिजे, पण छोट्याशा कामासाठी फॅब्रिकेशनवाले येत नाही. आणि आले तर खूप अव्वाचे सव्वा पैसे सांगतात. त्यामुळे ही आयडिया एकदम मस्त जुगाड आहे. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि पक्ष्यांना पाणी पाजा. धन्यवाद.